जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आहेत अतुल बेनके. अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले. मात्र उभी फूट पडल्यानंतर अतुल बेनके हे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. आता या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी ही जर का जागा राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरदचंद्र पवार यांच्या तुतारीला जर का सुटली जागा वाटपामध्ये, अजूनही जागा वाटप महायुती असेल आणि महाविकास आघाडी असेल यांच्यात झालेलं नाही. आत्ताशी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झालेली आहे आणि निवडणुकाचं त्या ठिकाणी वेळापत्रक ठरलेलं आहे. जागेचा तिढा सुटायचा आहे. तेव्हा जुन्नरची जागा ही जर का शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली तर आज त्यांच्याकडनं जे काही उमेदवार असतील त्या ठिकाणी जे जिल्हा परिषद सदस्य आहेत, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित रमाले यांचं नाव पुढे येतंय. त्या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे यांचं नाव येतंय. पण त्याचबरोबर त्या ठिकाणी विघ्नर कारखान्याचे जे चेअरमन आहे सत्यशील दादा शेरकर, जे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि खासदार आहेत अमोल कोल्हे यांचे चांगले मित्र आहेत, ते म्हणजे सत्यशील दादा शेरकर. आणि सत्यशील दादा शेरकर हे काँग्रेसचे आहेत बरोबर, पण सत्यशील शेरकरांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन त्या ठिकाणी जर का शरदचंद्र पवार यांनी उमेदवारी दिली तर निश्चितच शेरकर आणि बेनके ही त्या ठिकाणची होणारी लढत ही तुल्यबळ लढत होईल. कारण आज त्या ठिकाणी परिस्थिती अशी झालेली आहे की या मागची जी 2019 ची निवडणूक आपण जर पाहिली तर अतुल बेनके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. शरद सोनवणे 2014 आमदार होते महाराष्ट्रातला एकमेव मनसेचे. ते 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडनं लढले. तर आशाताई बुचके या अपक्ष लढल्या, म्हणजे त्या ठिकाणी तिरंगी लढत झाली आणि या तिरंगी लढतीमध्ये अतुल बेनके यांचा विजय झाला. त्यामुळे आता आशाताई बुचके, शरद सोनवणे आणि अतुल बेनके या तिघांचा जर का आपण विचार केला तर तिघही आज महायुतीमध्ये आहे आणि महायुतीचं धोरण ठरलेलं आहे की जी विद्यमान आमदारची जागा असेल रुलिंग सीट तीच जागा ते लढवतील. त्यामुळे महायुतीमध्ये अतुल बेनके हेच लढतील. त्यामुळे पाहणं हे महत्वाचं असणार आहे की माजी आमदार शरददादा सोनवणे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके ज्या भारतीय जनता पार्टीचे यांची भूमिका काय असणार आहे. कारण आता आपण पाहिलं तर जुन्नर तालुक्यात मध्ये बिबट्याचा प्रश्न खूप गळण आहे. बिबट्या भर दिवसा वेळ त्या व्यक्तीवरती हल्ला करतोय. मग ती लहान मुलं असतील, महिला असतील, असंख्य घटना जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या दहशतीमध्ये घडलेल्या आहेत. अनेकांना आपला प्राण गमावा लागलेला आहे. 2 दिवसाआधी माजी आमदार शरद सोनवणे उपोषणाला देखील बसले होते. त्यामुळे शरद सोनवणे ही निवडणूक 100% लढतील असं बोलल्या जातंय. आता पाहणं हे महत्वाचं असणार आहे की महायुतीकडून अतुल बेनके असतील, मग शरद सोनवणे परत कोणता झेंडा हाती घेतील, म्हणजे पुन्हा स्वग्रही मनसेत जातील का. कारण राज ठाकरे यांनी देखील सांगितले की 288 जागा सोबळावरती लढणार आहोत. त्यामुळे पाहणं हे महत्वाचं ठरणार आहे की शरद सोनवणे पुन्हा मनसे झेंडा हातात घेतील का. आणि ज्या आशाताई बुचके मागच्या निवडणुकीत अपक्ष लढल्या ते ह्या निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म पाळतात की पुन्हा एकदा बंडाचा हातभार उपसून अपक्ष लढतात. हे झाले महायुतीबद्दल. आणि महाविकास आघाडीकडून जर का सत्यशील शेरकर यांना शरदचंद्र पवार यांनी उमेदवारी दिली तर मोहित रमाले आणि शरदराव लेंडे यांची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल. त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे हे देखील या ठिकाणाहून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे आणि त्यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळू शकते असंही काही गोष्टी समोर येत आहेत. तर जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता यावेळेला आहे. सर तुम्ही पुढच्या मतदारसंघाकडे येण्या अगोदर मी परत जुन्नरवर येतो. आपण पाहतोय प्रत्येक निवडणुकीत जुन्नर हा गमतीचा विषय ठरतो. कारण जसं तुम्ही म्हटले की आशाताई बुचके असतील, शरद सोनवणे असतील, सत्यशील शेरकर असतील, त्याचबरोबर विद्यमान आमदार अतुल बेनके असतील. खरं तर आपण पाहतोय हे चौघही एकमेकांना ऐकत नाही. हा इतिहास आहे जुन्नरचा. खरं तर यंदाच्या वेळेस कसं चित्र असेल, कारण तिघे जर आपण पाहिलं तर तिन्ही इच्छुक उमेदवार जे आहेत ते महायुतीकडेच आहे आणि शक्यता कमी आहे कारण प्रत्येकाने आपापला प्रचार सुरू केलेला आहे. शरद सोनवणे ठामपणे म्हणतात मी निवडणूक लढणार, आशा बुचके म्हणतात मी निवडणूक लढणार. मात्र अजून एक गमतीचा विषय असा आहे की जरी सत्यशील शेरकर जे आहेत ते शरद पवारांच्या जवळ असले तरी ते काँग्रेसचे आहेत. मात्र आता नुकतेच विश्वजित कदम यांचा दौरा झाला होता पुणे जिल्ह्याचा, तेही म्हटले होते की या ठिकाणी सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होईल. तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय. तो खूप महत्वाचा या ठिकाणी मुद्दा मांडला की महायुतीमध्ये
विधानसभा लढलेले 3 उमेदवार आहेत. एक तर विद्यमान आमदार आहेत, एक माजी आमदार आहे आणि आशाताई बुचके आहेत, ज्या माजी जिल्हा परिषद सदस्य पण 3 वेळा त्या देखील विधानसभा निवडणूक लढलेले आहेत. 2009, 2014, 2019 ते थांबणं यावेळेस जरा कठीण आहे. त्यामुळे आशाताई बुचकेंचं वारंवार एकच सांगणं आहे, मला शेवटच्या श्वासापर्यंत एकदा तरी आमदार व्हायचं आहे. त्यामुळे त्या थांबतील का हे सुद्धा सांगणं खूप कठीण आहे. तू म्हटलं त्याप्रमाणे जुन्नर विधानसभा खूप गमतीदार आहे. आणि गमतीदार या अर्थाने म्हणतोय की ना भूतन भविष्यती म्हणजे आपण कधी विचार केला नव्हता. तर 2014ला महाराष्ट्रातल्या मनसेचा एकमेव आमदार जुन्नरकरांनीच निवडून दिलेला आहे. त्यामुळे आता चौरंगी लढत जी होणार आहे ती पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. एक मुद्दा तो चांगला मांडला की जे सत्यशील शेरकर जे काँग्रेसचे आहे आणि ते शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस जर का आले आणि त्या ठिकाणी जर लढले किंवा तिथे जर का सांगली पॅटर्न राबवला गेला तर काय परिस्थिती होईल. सांगली पॅटर्नची शक्यता तिथे कमी वाटते. परंतु सत्यशील शेरकर जर का हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन लढले तर मोहित दमाले असतील, शरदराव लोंढे असतील आणि माऊली खंडागळे हे देखील जे महाविकास आघाडीमधले शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत त्यांची भूमिका पाहणं खूप महत्वाचं ठरेल. कारण ओतूर या ठिकाणी काही दिवसांआधी अमोल कोल्हेंची एक सभा झाली होती. बरोबर. त्या सभेमध्ये अमोल कोल्हेने एक विधान केलं होतं. कारण त्या व्यासपीठावरती जेवढी त्या ठिकाणी बसलेली मंडळी होती त्यातले बरेचसे अर्धा डझन हे विधानसभेचे इच्छुक उमेदवार होते. त्यावेळेला अमोल कोल्हे यांनी कुठल्याही एका उमेदवाराचं नाव न घेता त्यांना त्याच व्यासपीठावरती एक शब्द दिला होता की मी तुम्हाला या आत्ताच्या सभेमधून एक शब्द देतो की आगामी 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल तो आपल्यापैकी एक असेल, तो आयात नसेल. बरोबर. आता पाहणं हे महत्वाचं असेल की जर सत्यशील शेरकर यांना शरदचंद्र पवार यांनी उमेदवारी त्या ठिकाणी दिली तर काँग्रेसच्या असणारे भले ते महाविकास आघाडीचेच आहे, काँग्रेसचेच आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेससाठी ते आयात उमेदवार असतील. कारण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडे शरदराव लेंडे यांच्यासारखा एक जुना जाणता चेहरा आणि उमेदवार असताना ज्यांनी वल्लभशेठ बेनके यांच्या सोबत राजकारण केलेले, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे, त्यांना अनेक निवडणुकांमध्ये मदत केली, सहकार्य केले, प्रचाराची धुरा वाहिलेली आहे, त्यांना डावलून जर का काँग्रेसच्या सत्यशील शेरकर यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन जर का उमेदवारी दिली तर हे त्या ठिकाणच्या मतदारांना कितपत रुचेल पटेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि अमोल कोल्हेने जे विधान केलं होतं की आपण आयात उमेदवाराला संधी देणार नाही, अर्थात त्यांचा रोप हा अतुल बेनकेंकडे असू शकतो. कारण जे अतुल बेनके आज अजितदादांकडे होते ते पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्याकडे येतात की काय असा रोप डॉक्टर अमोल कोल्हे यांचा असू शकतो. त्यामुळे त्यांनी ते विधान केलेलं असेल. परंतु आता हे मात्र स्पष्ट दिसतंय की अतुल बेनके जे आहेत ते अजित पवार यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधून ही निवडणूक लढतील आणि सत्यशील शेरकर हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील. त्यामुळे ते आयात असतील का, त्यांना त्यांच्या महाविकास आघाडीचे इतर उमेदवार स्वीकारतील का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे.